मावळ तालुक्यातील पाटण गावावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता ग्रामस्थांना मानवनिर्मित संकटाचाही सामना करावा लागतोय। दरड दुर्घटनेनंतर प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण गावाचं स्थलांतर केलंय। मात्र रिकाम्या गावाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी अनेक घरफोड्या करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गावात पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही असा गंभीर आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज पोलीस प्रशासनाविरोधात जन आंदोलन छेडलंय। जोपर्यंत चोरट्यांचा छडा लागत नाही आणि चोरीचा मुद्देमाल परत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। तसंच पाटण गावात इतकी मोठी घटना घडली मात्र प्रशासनानं ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पाटण गावाचं पुनर्वसन करावं, रस्ते, वीज आणि पाण्याची सोय करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं। अक्षय कोणी आज माझ्या घराच्या बाजूलाच खूप मोठं दरडीचं संकट आलं। पहाटे 4च्या सुमारास ती दरड कोसळली। त्यानंतर आम्हाला आजूबाजूच्या लोकांनी सर्वांनी आम्हाला घराच्या बाजूला येऊन सांगितलं, दरवाजे ठोठावले, असं झाले। त्यानंतर आम्ही सर्वजण तिकडे धाव घेतल्यानंतर माझ्या स्वतःच्या घराच्या वरती पण दरड येऊन थांबली आणि आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तर आमची इतकी दुरावस्था झाल्यानंतर प्रशासनाने आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आज या ठिकाणी राहू शकत नाही, तुम्ही तुमचं सर्व कुटुंब घेऊन तुम्ही बाहेर स्थलांतर झालो। आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी गेलो। आज वैयक्तिक माझ्या घरात 10 ते 15 लोक आहेत। आज आम्ही गेले 4 दिवस झाले आम्ही पाहुण्यांच्या घरी राहिलोय। तर कुठल्याही प्रशासनाने आम्हाला विचारलं नाही की तुम्ही कुठं राहताय, तुमची खाण्याची व्यवस्था काय, तुमची राहण्याची व्यवस्था काय। आम्ही पाहुण्यांच्या घरी किती दिवस राहणार। गावामध्ये जी दुर्दैवी 2 दिवसापूर्वी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने गावकऱ्यांचा रोष आहे। त्यात काल रात्री काही घरांमध्ये घरफोडी झालेली आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांचे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्या अनुषंगाने गावकऱ्यांचा असंतोष आहे। आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवत आहे। त्यांची मागणी आहे की प्रशासनाकडून आम्हाला आपत्तीच्या वेळी योग्य ते प्रतिसाद मिळालेला नाही किंवा मदत मिळालेली नाही आणि गावाचं पुनर्वसन ते शक्य तितक्या लवकर करून देण्यात यावं अशा मागण्या आहेत। त्यांच्या या व इतर मागण्या ज्या आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही शासनाला त्यांच्या मागण्या पोहोचवत आहोत।